नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ऍप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ऍप्लिकेशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फार्माकोलॉजी या सब्जेक्टचा खूप महत्वाचा टॉपिक बघणार आहोत आणि तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ड्रग ऍक्टिंग ऑन ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, पेरिफेरल नर्वस सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या सिस्टीम्स आहेत. एक म्हणजे सिम्पॅथेटिक सिस्टीम आणि दुसरी म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. तर त्यामधली जी पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आहे त्या पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणजेच कोलिनर्जिक सिस्टीम, या सिस्टीमवर ऍक्ट होणारे जे ड्रग्स आहेत विद्यार्थ्यांनो ते आपण बघणार आहोत. तुम्हाला माहित असेल की हे ड्रग ऍक्टिंग ऑन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये कोलिनर्जिक ड्रग आणि ऍड्रेनर्जिक ड्रग असतात. याच्यामध्ये जे कोलिनर्जिक म्हणजे ड्रग आहेत विद्यार्थ्यांना, कोलिनर्जिक जे ड्रग्स आहेत तेच म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक ड्रग आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग आपण आज बघणार आहोत. आणि ऍड्रेनर्जिक ड्रग म्हणजे काय, तर सिम्पॅथेटिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग. मग ऍड्रेनर्जिक ते अॅगोनिस्ट असू शकतात आणि अँटागोनिस्ट. तसंच पॅरासिम्पॅथेटिक जी सिस्टीम आहे त्याच्यावर ऍक्ट होणारे जे ड्रग आहेत ते दोन प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे पॅरासिम्पॅथोमायमेटिक, म्हणजेच काय तर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचं स्टिम्युलेशन झाल्यानंतर जे ऍक्टिव्हिटी आपल्याला भेटतात तसे ऍक्टिव्हिटी दाखवणारे ड्रग. आणि दुसरे म्हणजे पॅरासिम्पॅथोलायटिक, म्हणजेच पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचं स्टिम्युलेशन झाल्याच्या नंतर जसं ऍक्टिव्हिटी भेटतात त्याच्या अपोजिट ऍक्टिव्हिटी दाखवणारे जे ड्रग असतात त्याला म्हणतात पॅरासिम्पॅथोलायटिक. तर आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, कोलिनर्जिक ड्रग म्हणजेच पॅरासिम्पॅथेटिक ड्रग जे आहेत तर यांच्याबद्दल बेसिक डिटेल, त्याच्यामध्ये मेन जे न्यूरो ट्रान्समिटर आहे ऍसिटिलकोलिन त्याचं सिंथेसिस आणि या सिंथेसिसवर ऍज वेल त्याचे जे रिसेप्टर आहेत म्हणजे कोणत्या रिसेप्टरवर हे ऍसिटिलकोलिन जे आहे तर ते ऍक्ट होतं, त्या रिसेप्टरचे लोकेशन आणि या दोन तीन गोष्टींवर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात तर ते आपण आजच्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. बाकी नंतरच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो कोलिनर्जिक अॅगोनिस्ट म्हणजेच कोलिनर्जिक ड्रग, त्याच्यामधले अॅगोनिस्ट आणि अँटी कोलिनर्जिक ड्रग म्हणजे कोलिनर्जिक अँटागोनिस्ट, तर याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, क्लासिफिकेशन, त्याच्यावर येणारे प्रश्न वगैरे काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त बेसिक डिटेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की जे न्यूरो ट्रान्समिटर असतात तर ते न्यूरो ट्रान्समिटर सिंथेसाइज होत असतात न्यूरॉन्स मध्ये. आता तुम्ही जर न्यूरॉनचं स्ट्रक्चर बघितलं तर वर असे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, त्याला आपण त्याचे डेंड्राइड म्हणतो. त्याच्यानंतर एक अशी पूर्ण दांडी असतं त्याला ऍक्झॉन म्हणतो. गोल जे स्ट्रक्चर असतं त्याला म्हणजे न्यूक्लियस बॉडी म्हणतो त्याची, त्याच्यामध्ये न्यूक्लियस वगैरे सुद्धा असतं. आणि नंतर जे ऍक्झॉन असे दांडी आहे ती पूर्ण, ते ऍक्झॉन जे आहे त्याच्या खालचा जे पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, ऍक्झॉनल टर्मिनल्स किंवा टर्मिनल बटन्स म्हणतो. या टर्मिनल बटन्स मध्ये किंवा ऍक्झॉनल टर्मिनल्स मध्ये न्यूरो ट्रान्समिटर जे आहे तर ते काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ते होतं स्टोअर. म्हणजे जी सेल बॉडी आहे या न्यूरॉनची त्याच्यामध्ये होतं सिंथेसाइज, नंतर ऍक्झॉन मधून ते ऍक्झॉनल टर्मिनल पर्यंत जातं आणि ते जे टर्मिनल बटन्स आहेत त्याच्यामध्ये काय असतात, स्टोरेज व्हेसिकल असतात. त्या स्टोरेज व्हेसिकल मध्ये ते होतात स्टोअर. हे कोणतेही न्यूरो ट्रान्समिटर. ओके, तर आज आपण न्यूरो ट्रान्समिटर कोणतं बघणार, ऍसिटिलकोलिन. कारण की पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मध्ये महत्वाचं जे न्यूरो ट्रान्समिटर आहे ते कोणतं आहे, ऍसिटिलकोलिन. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जी डायग्राम काढलेली आहे बघा, हे एक डायग्राम आणि त्यानंतर एक खालचा एक न्यूरॉन, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे एक न्यूरॉन आहे आणि खाली एक न्यूरॉन आहे. हे दोन्ही जे न्यूरॉन्स आहेत याच्यामधला जो गॅप दिसत आहे तुम्हाला, या गॅपला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, सिनॅप्स म्हणतो. ते जे दोन न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉनच्या मधामधला जो गॅप असतो विद्यार्थी मित्रांनो तो असतो सिनॅप्टिक क्लेफ्ट किंवा त्याला म्हणतो सिनॅप्स. आणि जे न्यूरो ट्रान्समिटर असतं या अगोदरचे म्हणजेच प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये काय होतं, सिंथेसाइज आणि कुठे रिलीज होतं, या सिनॅप्स मध्ये. आणि नंतर त्याचे जे रिसेप्टर असतात ते कुठे प्रेझेंट असतात, सिनॅप्सच्या नंतर जे न्यूरॉन प्रेझेंट आहे म्हणजे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर जे रिसेप्टर प्रेझेंट आहेत त्यांच्यावर तो ऍक्ट होतो आणि आपल्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी दाखवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ऍसिटिलकोलिन कसं सिंथेसाइज होतं हे आजच्या व्हिडिओद्वारे आपल्याला बघायचं आहे आणि याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात ते सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे कोलिन आहे इथं बघा तुम्हाला कोलिन दिसत आहे. हे जे कोलिन आहे हे प्रेझेंट असतं आपल्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये. ओके, आता कोलिन या हे जे न्यूरॉन आहे याच्यामध्ये काय काय आता ट्रान्सपोर्ट केलं जातं. मग नंतर आपल्या न्यूरॉन मध्ये कोण प्रेझेंट असतं बघा, ऍसिटिल कोएन्झाइम ए. कोणतं, ACCOA म्हणजे ऍसिटिल कोएन्झाइम ए. मग हे जे कोलिन आहे हे कोलिन कंबाईन होतं कोणासोबत, ऍसिटिल कोएन्झाइम ए. आणि याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं विद्यार्थी मित्रांनो, या ऍसिटिल कोलिन मध्ये. याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, या ऍसिटिल कोलिन मध्ये. मग विद्यार्थी मित्रांनो, हे कोलिन आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए या दोघांचं कन्व्हर्शन ऍसिटिल कोलिन मध्ये करणारा एक एन्झाइम असतो आणि त्या एन्झाइमला आपण काय म्हणतो, कोलिन ऍसिटिल ट्रान्सफरेज. मग तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारू शकतात की कोलिन आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए या दोघांचं कन्व्हर्शन, ऍसिटिल कोलिन आपला जो न्यूरो ट्रान्समिटर आहे त्याच्यामध्ये कन्व्हर्शन करणारा जे एन्झाइम आहे तर ते कोणतं आहे, तर ते कोणतं आहे, कोलिन ऍसिटिल ट्रान्सफरेज. कोणतं एन्झाइम, कोलिन ऍसिटिल ट्रान्सफरेज. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, आता हे जे कोलिन आहे जसं हे ट्रान्सपोर्ट झालं याच्यासोबत सोडियम सुद्धा ट्रान्सपोर्ट होऊ शकते हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, मग आता इथं आपलं ऍसिटिल
कोलिन जे आहे हे बघा इथं ऍसिटिल कोलिन जे एन्झाईम आहे आपलं न्यूरो ट्रान्समिटर आहे तर हे तयार झालं. मग हे काय होतं विद्यार्थ्यांना ट्रान्सपोर्ट केलं जातं कशामध्ये, हे जे गोल दिसत आहे तुम्हाला हे गोल याला म्हणतो आपण स्टोरेज व्हेसिकल. या स्टोरेज व्हेसिकल मध्ये ते ट्रान्सपोर्ट करून तर स्टोअर केल्या जातं. मग आता विद्यार्थी मित्रांनो जेव्हा हे जे न्यूरॉन आहे या न्यूरॉनवर जेव्हा ऍक्शन पोटेन्शियल रीच होतो, प्रोपॅगेट होतो, तिथं पोहोचतो, तेव्हा काय होतं हे जे व्हेसिकल आहे स्टोरेज व्हेसिकल हे काय होतं रप्चर होतं आणि ऍसिटिल कोलिन याच्यामध्ये बघा हे ऍसिटिल कोलिन तुम्हाला दिसत असेल, हे ऍसिटिल कोलिन आहे, हे ऍसिटिल कोलिनचे मॉलिक्यूल आहे ते काय होतं इथं रिलीज होतात. बघा इथं रिलीज झाले, हे कुठे रिलीज झाले सिनॅप्स मध्ये. जेव्हा विद्यार्थी मित्रांनो न्यूरॉन मध्ये समजा फॉर एक्झाम्पल ऍसिटिल कोलिन सिंथेसाइज झालं, कोलिन आणि ऍसिटिल कोलिन ऍसिटिल कोएन्झाइम ए पासून ऍसिटिल कोलिन सिंथेसाइज झालं, हे सिंथेसाइज झालेलं जे ऍसिटिल कोलिन आहे ते स्टोअर झालं स्टोअर व्हेसिकल मध्ये. पण जेव्हा या न्यूरॉनवर विद्यार्थी मित्रांनो ऍक्शन पोटेन्शियल होतो किंवा इथं ऍक्शन पोटेन्शियल प्रोपॅगेट होतो तेव्हा हे स्टोरेज व्हेसिकल रप्चर होतं आणि ऍसिटिल कोलिन रिलीज होतं कुठे या सिनॅप्स मध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो या सिनॅप्स मध्ये हे जे ऍसिटिल कोलिन रिलीज झालेलं आहे हे नंतर पोस्ट सिनॅप्टिक, बघा आता या सिनॅप्सच्या वरची जी जागा आहे म्हणजे वरचे जे न्यूरॉन्स आहेत त्याला आपण प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो आणि सिनॅप्सच्या नंतरचे जे न्यूरॉन आहेत त्याला आपण पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो. आणि जे ऍसिटिल कोलिनचे जे कोलिनर्जिक न्यूरॉन्स असतात त्याच्यावर ऍसिटिल कोलिनला ऍक्ट व्हायचं तर ते न्यूरॉन कुठे प्रेझेंट असतात, पोस्ट सिनॅप्टिक. जनरली जास्तीत जास्त पोस्ट सिनॅप्टिक प्रेझेंट असतात. मग विद्यार्थी मित्रांनो पोस्ट सिनॅप्टिक म्हणजे सिनॅप्सच्या नंतर. मग या पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर हे बघा हे जे तुम्हाला दिसत आहे ना, हे मी दाखवत आहे, हे बघा हे जे दिसत आहे ना हे काय आहे तर रिसेप्टर आहे. मग जे रिलीज सिनॅप्स मध्ये रिलीज झालं हे जे ऍसिटिल कोलिन आहे या रिसेप्टरवर काय होतं ऍक्ट होतं विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी दाखवतात. जसं की फॉर एक्झाम्पल हार्टवर असलेले जे कोलिनर्जिक रिसेप्टर आहे त्याच्यावर पण ऍसिटिल कोलिन काय होतं ऍक्ट होतं आणि हार्टवर जे इफेक्ट भेटते ते आपल्याला भेटते. ते इफेक्ट आपण नंतर बघणार आहे त्यांच्या लोकेशनवरून, रिसेप्टर कुठे कुठे प्रेझेंट आहेत आणि त्याच्या लोकेशनवरून ऍसिटिल कोलिन कोणत्या ऍक्शन दाखवतात तर ते आपण बघणार आहोत. पण एक बेसिक जे हे होतं कन्सेप्ट होता तर तुम्हाला समजला का की कोलिन आणि ऍसिटिल को एन्झाईम या दोघांचं कॉम्बिनेशन घडून आणतं एक एन्झाईम, त्याचं नाव असतं कोलिन ऍसिटिल ट्रान्सफरेज. नंतर मग ऍसिटिल कोलिन तयार होतं, हे ऍसिटिल कोलिन ट्रान्सपोर्ट केलं जातं स्टोरेज व्हेसिकल मध्ये स्टोअर केलं जातं. स्टोअर झालेलं ऍसिटिल कोलिन जे आहे ते रिलीज होतं केव्हा जेव्हा ऍक्शन पोटेन्शियल तिथं पोहोचतो. मग रिलीज झालेलं जे आहे सिनॅप्स मध्ये रिलीज झालेलं ऍसिटिल कोलिन ते पोस्ट सिनॅप्टिक म्हणजे सिनॅप्सच्या नंतरचे जे न्यूरॉन आहेत त्या न्यूरॉनवर प्रेझेंट असलेले जे रिसेप्टर आहेत या रिसेप्टरवर ऍक्ट होतं आणि आपल्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी भेटतात. मग विद्यार्थी मित्रांनो हे जे ऍसिटिल कोलिन आहे हे सिनॅप्स मध्ये तसंच राहतं का, नाही राहतं. का बरं, राहायला पण पाहिजे नाही का, कारण की जर त्याचं मेटाबॉलिझम झालं नाही किंवा त्याची ऍक्शन टर्मिनेट झाली नाही तर ऍसिटिल कोलिन वारंवार या रिसेप्टरला स्टिम्युलेट करत राहील आणि ऍक्टिव्हिटी एवढी जास्त भेटून जाईल आपल्याला फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल की ते आपल्याला काही उपयोगी नाही किंवा त्याची टॉक्सिसिटी होऊन जाईल. ओके, तर हे आपल्याला चालणार नाही. मग या ऍसिटिल कोलिन जे सिनॅप्स मध्ये प्रेझेंट आहे याची ऍक्शन टर्मिनेट करण्यासाठी याचं मेटाबॉलिझम होणं काय असतं गरजेचं असतं आणि ते मेटाबॉलिझम कोणतं एन्झाईम करतं तर ऍसिटिल कोलिन इस्टरेज नावाचे एन्झाईम. कोणतं एन्झाईम, ऍसिटिल कोलिन इस्टरेज. बघा इथं दिलेलं आहे ACHE म्हणजेच काय तर ऍसिटिल कोलिन इस्टरेज. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपरमध्ये विचारतात विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम इज रिस्पॉन्सिबल फॉर टर्मिनेटिंग द ऍक्शन ऑफ ऍसिटिल कोलिन. तर ते कोणते एन्झाईम आहे, ऍसिटिल कोलिन इस्टरेज. या एन्झाईमचे दोन प्रकार असू शकतात, एक म्हणजे सुडो कोलिन इस्टरेज आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ट्रू कोलिन इस्टरेज. ओके, तर इथली जी ऍक्टिव्हिटी आहे विद्यार्थी मित्रांनो सिनॅप्स मधली तर जनरली जे ट्रू कोलिन इस्टरेज आहे त्याच्याद्वारे टर्मिनेट केल्या जाते. बाकी आपण जे इंजेस्टेड म्हणजे आपण बाकी जे कोलिन इस्टर म्हणजे कोलिनर्जिक जे ड्रग घेतो आपण ओरली रूटद्वारे समजा फॉर एक्झाम्पल तर त्या कोलिनर्जिक ड्रगचं जे मेटाबॉलिझम होतं तर ते सुडो कोलिन इस्टरेज नावाच्या एन्झाईमद्वारे होतं जे की जीआय ट्रॅक मध्ये वगैरे प्रेझेंट असतं. पण जनरली जे सिनॅप्स मध्ये प्रेझेंट असतं विद्यार्थी मित्रांनो ते असतं ऍसिटिल कोलिन इस्टरेजचं ट्रू कोलिन इस्टरेज नावाचं एन्झाईम. ओके, तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग ऍसिटिल कोलिन इस्टरेज झाला मेटाबोलाइज म्हणजे त्याची ऍक्शन टर्मिनेट झाली. मग याचं जे डिग्रेडेशन आहे हे दोन पार्ट मध्ये होतं, एक म्हणजे कोलिन आणि दुसरं म्हणजे ऍसिटेट. मग विद्यार्थी मित्रांनो हे जे कोलिन आहे बघा हे पुन्हा जातं या एक्झॉन आपल्या याच्यामध्ये कशामध्ये न्यूरॉन्स मध्ये पुन्हा काय केलं जातं रिअपटेक केलं जातं. ओके, आणि मग हे पुन्हा ऍसिटिल कोलिन जे कोलिन आहे त्या ऍसिटिल कोएन्झाईम ए सोबत रिॲक्ट होतं. नंतर मग त्या कोलिन इस्टरेज कोलिन ऍसिटिल ट्रान्सफरेज जे एन्झाईम आहे त्याचं कन्व्हर्जन या दोघांचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोलिन मध्ये करतं. पुन्हा ही प्रोसेस होत राहते, पुन्हा टर्मिनेट होतं त्याचे ऍक्शन, त्याचं ब्रेकडाऊन होतं, ऍसिटिल कोलिनचं कोलिन तयार होतं, पुन्हा याचं रिअपटेक या न्यूरॉन मध्ये होतं. अशा प्रकारे सिंथेसिस आणि टर्मिनेशन वगैरे चालूच असतं. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो या प्रोसेसवर काही ड्रग ऍक्ट होऊ शकतात आणि याच्यावर तुम्हाला पेपरमध्ये काय विचारतात प्रश्न विचारतात. जसं की हे जे अपटेक आहे विद्यार्थी मित्रांनो
ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे याच्यामध्ये ऍसिटिल कोलिनच्या सिंथेसिस मध्ये, म्हणजे त्याला आपण म्हणतो रेट लिमिटिंग स्टेप. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज अ रेट लिमिटिंग स्टेप इन द सिंथेसिस ऑफ ऍसिटिल कोलिन, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे रेट लिमिटिंग स्टेप जी आहे तर ती आहे रिअपटेक ऑफ किंवा अपटेक ऑफ द कोलिन. ओके, आणि हे जे अपटेक आहे विद्यार्थी मित्रांनो, दिस इज ब्लॉक बाय हेमिकोलिनियम. कोणता ड्रग बघा, या ड्रगचं नाव काय आहे, रिअपटेक ऑफ कोलिन इज हेमिकोलिनियम, म्हणजे रिअपटेक ऑफ कोलिन इज इनिबिटेड बाय, बघा इनिबिटेड म्हणजे स्टार मार्क दाखवला आपण, इट इज इनिबिटेड बाय द हेमिकोलिनियम. म्हणजे हे काय म्हणते, हे मी कोलिनियम, मीच कोलिन आहे म्हणते, आणि हे काय करते, त्या कोलिनचं रिअपटेक काय करतात, ब्लॉक करतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ऍसिटिल कोलिन सिंथेसाइज होणार नाही, म्हणजेच हे अँटीकोलिनर्जिक म्हणून ऍक्ट होऊ शकतो. ओके, असं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. म्हणजेच हे ऍसिटिल कोलिनची ऍक्टिव्हिटी कमी करतात. ओके, मग तुम्हाला जर पेपरमध्ये आलं विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इनिबिट द रिअपटेक ऑफ कोलिन, तर त्याचं नाव काय आहे, हेमिकोलिनियम. ओके, मग आता फॉर एक्झाम्पल एक कोलिन आणि ऍसिटिल को एन्झाइम ए जे आहे, तर याच्यापासून ऍसिटिल कोलिन तयार झालं, पण या ऍसिटिल कोलिन याच्यामध्ये या स्टोरेज व्हेसिकल मध्ये ट्रान्सपोर्ट करावं लागतं स्टोअर होण्यासाठी. तर हे जे स्टोरेज आहे तर हे कोण इनिबिट करतं विद्यार्थी मित्रांनो, रेसामिकोल. कोणता ड्रग, म्हणजे द स्टोरेज ऑफ ऍसिटिल कोलिन इनटू द स्टोरेज व्हेसिकल इज इनिबिटेड बाय, तर रेसामिकोल नावाचे ड्रग. म्हणजे जे स्टोरेज आहे ना, ऍसिटिल कोलिन तयार झालं आणि याचं जे याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट होतं ना, तर हे स्टोरेज, हे ट्रान्सपोर्ट कशासाठी होतं, स्टोअर होण्यासाठी. तर हे स्टोरेज कोणाद्वारे इनिबिट केलं जातं, तर रेसामिकोल नावाच्या ड्रगद्वारे. कोणता, रेसामिकोल, रेसामिकोल नावाच्या ड्रग काय करतं, इट इनिबिट द स्टोरेज ऑफ ऍसिटिल कोलिन इनटू द स्टोरेज व्हेसिकल. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा एक प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की आता स्टोरेज व्हेसिकल मध्ये फॉर एक्झाम्पल ऍसिटिल कोलिन आहे, पण त्याचं रिलीज कोणाद्वारे इनिबिट केलं जातं, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे द रिलीज ऑफ ऍसिटिल कोलिन फ्रॉम स्टोरेज व्हेसिकल इज इनहिबिटेड बाय, तर कोणाद्वारे इनिबिट केलं जातं, बोटुलिनियम टॉक्सिन. कोणाद्वारे, हे जे रिलीज आहे, रिलीज इट इज इनिबिटेड बाय द बोटुलिनियम टॉक्सिन. बोटुलिनियम टॉक्सिन्स, हे जे स्टोरेज व्हेसिकल मध्ये स्टोअर झालेला ऍसिटिल कोलिन आहे याची जी रिलीज आहे, हे रिलीज कोणाद्वारे इनिबिट केलं जातं, तर बोटुलिनियम टॉक्सिनद्वारे. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग विद्यार्थी मित्रांनो हे जे स्टोरेज व्हेसिकल आहे याच्यामध्ये जे ऍसिटिल कोलिन आहे याचं रिलीज इन्क्रीज कोणाद्वारे केलं जातं, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे ब्लॅक विडो स्पायडर, म्हणजे जे स्पायडर आहे तर त्या स्पायडरच्या पॉयझनद्वारे हे काय केलं जातं, रिलीज याचं वाढवलं जातं. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारतात विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स ऑर द केमिकल ऑर द ड्रग इन्क्रीजेस द रिलीज ऑफ ऍसिटिल कोलिन फ्रॉम द स्टोरेज व्हेसिकल, तर ते काय आहे, ब्लॅक विडो स्पायडर पॉयझन. ब्लॅक विडो स्पायडर पॉयझन. ओके, तर हे गोष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे ऍसिटिल कोलिन इस्टेरेज नावाचे एन्झाईम आहे, फॉर एक्झाम्पल या एन्झाईमला जर आपण इनिबिट केलं तर काय होईल, ऍसिटिल कोलिन मेटाबोलाइज होणार नाही. त्याच्यामुळे हे जे ऍसिटिल कोलिन या सिनॅप्स मध्ये आहे तर ते जसंच्या तसं राहील आणि या रिसेप्टरला जास्तीत जास्त स्टिम्युलेट करत राहील. काय करत राहील, स्टिम्युलेट करत राहील. त्याच्यामुळे आपल्याला कोलिनर्जिक ऍक्टिव्हिटी जास्त प्रमाणात भेटेल. मग असे ड्रग की जे ऍसिटिल कोलिन इस्टेरेज नावाच्या एन्झाईमला इनिबिट करतात तर ते ड्रग आपण कोलिनर्जिक ड्रग म्हणून युज करू शकतो. ओके, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो असे ड्रग की जे ऍसिटिल कोलिन इस्टेरेज नावाच्या एन्झाईमला काय करतात, इनिबिट करतात, ते ड्रग आपण कोलिनर्जिक ड्रग म्हणून युज करू शकतो. फक्त ते काय होतील, इनडायरेक्टली ऍक्टिव्ह होतील. ओके, आणि जे डायरेक्ट रिसेप्टरला स्टिम्युलेट करतील तर त्याला आपण डायरेक्टली ऍक्टिव्ह म्हणू. म्हणजे ऍसिटिल कोलिन जे आहे याच्यासारखंच स्ट्रक्चर असणारे जे ड्रग आहेत फॉर एक्झाम्पल तर ते या डायरेक्ट रिसेप्टरला स्टिम्युलेट करतील आणि हे रिसेप्टर जर स्टिम्युलेट झाले तर आपल्याला कोलिनर्जिक ऍक्टिव्हिटी भेटणारच आहे. पण असे काही ड्रग असतात की जे इनडायरेक्टली म्हणजे रिसेप्टरला स्टिम्युलेट करत नाहीत, ऍसिटिल कोलिनच या रिसेप्टरला स्टिम्युलेट करेल, पण हे ड्रग जे आहे ते ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम इनिबिट करतील आणि हे मेटाबॉलिझम कोणाद्वारे इनिबिट केलं जाईल, तर हे ऍसिटिल कोलिन इस्टेरेज इनिबिटर्स जे आहेत त्या ड्रगद्वारे. मग आपण दोन प्रकारचे ड्रग विद्यार्थी याच्यामध्ये युज करू शकतो की एक म्हणजे ऍसिटिल कोलिन इस्टेरेज इनिबिट करणारे आणि दुसरे म्हणजे डायरेक्ट रिसेप्टर अॅगोनिस्ट म्हणजे रिसेप्टरला स्टिम्युलेट करणारे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सिंथेसिस वर विचारू शकतात विद्यार्थी मित्रांनो. ओके.